आज आपण एका श्रोत्याने पाठवलेल्या सामग्रीवर सखोल चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रश्न साधा आहे, पण मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात, आमच्यात खूप प्रेम आहे, भावनिक जवळीकही आहे, पण आमच्या नात्यातील लैंगिकता जवळजवळ नाहीशी झाली आहे. असं का होतं? हा खूप कॉमन प्रश्न आहे खरं तर. हो ना. आणि याच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी आपल्याला काही लेख आणि संशोधन अहवाल पाठवले आहेत. यात एस्थर पेरेल आणि एमिली नागोस्की यांच्या कामावर आधारित काही माहिती आहे. तर आजचं आपलं मिशन आहे की या सामग्रीचा अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे कारण तो एका मोठ्या विरोधाभासाकडे लक्ष वेधतो. कोणता विरोधाभास? म्हणजे बघा, लैंगिक क्रांतीला इतकी दशकं उलटून गेली आहेत. लैंगिकतेबद्दल बोलणं आता पूर्वीपेक्षा सोपं झालंय, पण आकडेवारी सांगते की लोक पूर्वीपेक्षा कमी लैंगिक संबंध ठेवत आहेत. अच्छा. अनेक जोडपी म्हणतात, आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत, पण आमच्यात तो स्पार्क राहिलेला नाहीये. तर आजची चर्चा ही फक्त आकड्यांबद्दल नाही, तर त्यामागच्या इच्छेच्या म्हणजे डिझायरच्या गुंतागुंतीबद्दल आहे. बरोबर. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याकडील स्रोतांनुसार जोडपी समुपदेशनासाठी येतात तेव्हा सर्वात मोठं कारण असतं डिझायर डिफरन्शियल. म्हणजे एका जोडीदाराची लैंगिक इच्छा दुसऱ्यापेक्षा जास्त असणं. अगदी. आणि इथे एक मोठा गैरसमज आहे की नेहमी स्त्रीची इच्छा कमी असते. हो, की स्त्रीची इच्छा कमी आणि पुरुषाची जास्त. पण हे खरं नाहीये. पुरुषांमध्येही कमी इच्छा असण्याचं प्रमाण तितकंच आहे. आणि ह्याच फरकामुळे मग नात्यात तणाव येतो, बरोबर ना? खूप जास्त. ज्याची इच्छा जास्त असते त्याला वाटतं की आपल्याला नाकारलं जातंय, आपण आकर्षक नाही होत. आणि ज्याची इच्छा कमी असते त्याला सतत दडपण येतं, अपराधी वाटतं. हो, आणि हे एक दुष्टचक्र बनून जातं. पण या समस्येचं मूळ मला वाटतं आपल्या इच्छेबद्दलच्या एका मूलभूत गैरसमजात आहे. आणि तो गैरसमज आपल्या स्रोतांमधल्या एका लेखात खूप छान मांडला आहे. त्याला कबूम मॉडेल म्हटलंय. कबूम? हो. म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जण लैंगिक इच्छेबद्दल कसा विचार करतो की ती एक उत्स्फूर्त स्पॉन्टेनियस गोष्ट आहे, अचानक येणारी. अगदी. तुम्ही तुमचा दिवस जगत आहात आणि अचानक तुमच्या डोक्यात विजेचा कडकडाट झाल्यासारखा एखादा कामुक विचार येतो, कबूम, आणि इच्छा निर्माण होते. आणि आपल्याला वाटतं की हीच खरी नैसर्गिक इच्छा आहे. हो. आणि ही उत्स्फूर्त इच्छा लैंगिक अनुभव घेण्याचा एक सामान्य आणि निरोगी प्रकार आहे, यात काही शंका नाही. नक्कीच. पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला वाटतं की हाच एकमेव निरोगी किंवा योग्य प्रकार आहे. अच्छा. मग ज्यांना अशी कबूमवाळी भावना उत्स्फूर्तपणे येत नाही त्यांना वाटू लागतं की माझ्यात काहीतरी गडबड आहे, माझी इच्छाशक्तीच मेली आहे. बरोबर. आणि इथूनच सगळ्या समस्या सुरू होतात. अरे वा. म्हणजे इच्छेची समस्याच नाहीये, फक्त इच्छेचा प्रकार वेगळा आहे. स्रोतांमधला हा एकच मुद्दा अनेकांसाठी खूप मोठा दिलासा असू शकतो. नक्कीच. आणि इथेच आपल्या चर्चेतला खरा आहाक्षण येतो. इच्छेचा एक दुसरा तितकाच निरोगी प्रकार आहे, ज्याला रिस्पॉन्सिव्ह डिझायर किंवा प्रतिसादात्मक इच्छा म्हणतात. बरोबर. आणि या दोन प्रकारांमधला फरक समजून घेणं हे नात्यांमध्ये अक्षरशः क्रांती घडवू शकतं. प्रतिसादात्मक इच्छा ही कबूमसारखी अचानक प्रकट होत नाही. मग कशी होते? ती परिस्थितीला प्रतिसाद म्हणून हळूहळू निर्माण होते. याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे रोजच्या आयुष्यात हे कसं दिसेल? हो, नक्कीच. समजा तुम्ही दिवसभराच्या कामाने थकून घरी आला आहात. डोक्यात ऑफिसचं टेन्शन आहे, मुलांची चिंता आहे. अशावेळी मनात लैंगिकतेचा विचारही नसतो. बरोबर. पण रात्री तुम्ही अंथरुणात जोडीदाराच्या शेजारी झोपता. तुमचा जोडीदार तुम्हाला जवळ घेतो, तुमच्या त्वचेचा एकमेकांना स्पर्श होतो. सुरुवातीला मनात काहीच नसतं, पण काही क्षणानंतर तुमचं शरीर त्या स्पर्शाला प्रतिसाद देतं. ओके. आणि मग मनात विचार येतो, अरे हो, हे छान वाटतंय, मला ही व्यक्ती आवडते, ही जवळीक हवीहवीशी वाटते, आणि मग हळूहळू इच्छा निर्माण होते. अच्छा. ही आहे प्रतिसादात्मक इच्छा. म्हणजे उत्स्फूर्त इच्छा आनंदाच्या अपेक्षेतून, अँटिसिपेशनमधून सुरू होते. हो. तर प्रतिसादात्मक इच्छा ही आनंदाला प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स म्हणून सुरू होते. अगदी बरोबर. हा फरक खूप मोठा आहे. पण एक मिनिट, इथे एक शंका येते. विचारा. एका स्रोतानुसार काही जण असं म्हणतात की प्रतिसादात्मक इच्छा हे फक्त कमी कामेच्छा म्हणजे लो लिबिडो असलेल्या लोकांना दिलेले गोंडस नाव आहे. यात काही तथ्य आहे का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि हा गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. कमी कामेच्छा म्हणजे जिथे योग्य परिस्थितीतही इच्छा निर्माण होत नाही किंवा त्यात आनंद मिळत नाही. ठीक आहे.
पण प्रतिसादात्मक इच्छा असलेल्या व्यक्तींमध्ये योग्य परिस्थिती निर्माण केली तर त्यांना तितकाच आनंद आणि समाधान मिळतं जितकं उत्स्फूर्त इच्छा असलेल्या व्यक्तींना मिळतं. त्यांची इच्छा तुटलेली किंवा कमी नसते, फक्त तिचं स्विच ऑन करण्याचं बटण वेगळ्या ठिकाणी असतं. वाव, हे खूपच रंजक आहे. खरं तर आपल्याला पाठवलेल्या एका संशोधनात असं म्हटलं आहे की दीर्घकाळाच्या नात्यांमध्ये प्रतिसादात्मक इच्छा ही एक प्रकारची उत्क्रांती, इव्होल्यूशन असते. म्हणजे हे नात्याच्या परिपक्वतेचं लक्षण आहे? हो, एक प्रकारे तसंच. नात्याच्या सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन आणि रोमांचक असतं तेव्हा उत्स्फूर्त इच्छा जास्त असू शकते. अधिक स्थिर, सुरक्षित आणि आरामदायी होतं, तसं इच्छेचं स्वरूप बदलून ते प्रतिसादात्मक बनतं. मेंदूला आता सतत नवीन गोष्टींचा रोमांच नसतो, तर त्याला सुरक्षित जवळीकीचा प्रतिसाद द्यायला आवडतो. त्यामुळे याला समस्या म्हणून पाहण्याऐवजी नात्याच्या प्रवासातील एक नैसर्गिक टप्पा म्हणून पाहिलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, पण मग हे ऐकून काही जणांना असं वाटू शकतं की लैंगिक संबंधांसाठी आता तयारी करावी लागेल, जी खूप अनॅचरल वाटेल. ती उत्स्फूर्तता नाहीशी होईल की काय? हो, हा मुद्दा येतोच. आणि इथेच योग्य परिस्थिती म्हणजे कॉन्टेक्स्ट निर्माण करण्याची संकल्पना महत्वाची ठरते. आणि ही तयारी म्हणजे काहीतरी यांत्रिक किंवा कंटाळवाणी गोष्ट नाहीये. मग उलट इथेच भावनांची भूमिका खूप मोठी ठरते. म्हणजे बघा, मेंदूतील भीती, चिंता, तणाव किंवा निराशा यांसारख्या नकारात्मक भावनांच्या स्थितीतून थेट कामुकतेच्या स्थितीत उडी मारणं जवळजवळ अशक्य आहे. बरोबर आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझा जोडीदार माझं ऐकतच नाहीये, दिवसभर माझ्यावर चिडचिड करते, तेव्हा त्या व्यक्तीसोबत शारीरिक जवळीक साधण्याची इच्छा कशी होणार? साहजिकच आहे, नाही होणार. अगदी. त्यामुळे या नकारात्मक भावनिक स्थितींमधून बाहेर पडून अशा स्थितीत जाणं महत्वाचं आहे जी कामुकतेच्या जवळची आहे. आणि ती स्थिती कोणती? आणि स्त्रोतांनुसार ती स्थिती म्हणजे उत्सुकता, क्युरिओसिटी, शोध, एक्सप्लोरेशन किंवा खेळकरपणा, प्लेफुलनेस. अच्छा. अनेकदा ही शोधक वृत्तीच आपल्याला थेट कामुकतेच्या दारापर्यंत घेऊन जाते. याचा अर्थ असा की लैंगिक संबंधांची वाट पाहण्याऐवजी दिवसभरात एकमेकांशी खेळकरपणे वागणे. हो, एकमेकांना चिडवणे, कौतुक करणे किंवा अगदी एकत्र काहीतरी नवीन शिकणे या गोष्टी भावनिक जवळीक निर्माण करतात आणि प्रतिसादात्मक इच्छेसाठी एक उत्तम पार्श्वभूमी तयार करतात. म्हणजे विजेचा कडकडाट होण्याची वाट पाहण्याऐवजी ढग जमा होतील असं वातावरण तयार करा. अगदी बरोबर. आणि इथेच मला वाटतं एस्थर पेरेल यांच्या लेखांमधला एक महत्त्वाचा मुद्दा येतो. कोणता? कामुकता, इरोटिसिझम. ही केवळ शारीरिक क्रियेच्या पलीकडची गोष्ट आहे. हो, ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. पेरेल यांच्या मते कामुकता म्हणजे केवळ काहीतरी करणं नाहीये, मग काय आहे? तर ती एक जागा आहे जिथे तुम्ही प्रवेश करता. अ स्पेस यू एंटर. ओके. ती स्वतःसोबत आणि दुसऱ्यासोबत आतून जोडली जाण्याची एक जागा आहे. ती सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, जिवंतपणा आणि चैतन्याशी जोडलेली आहे. हे ऐकायला खूप खोल वाटतंय, पण रोजच्या जीवनात याचं उदाहरण कसं असेल? म्हणजे कामुकता फक्त बेडरूमपुरती मर्यादित नाही. अजिबात नाही. स्त्रोतांमध्ये याबद्दल खूप छान उदाहरणं आहेत. कामुकता म्हणजे एकत्र एखाद्या प्रवासाचं नियोजन करताना येणारा रोमांच, एकत्र स्वयंपाक करताना एकमेकांना चिडवण्यात किंवा एखादं गूढ निर्माण करण्यात असू शकते. एखाद्या नवीन ठिकाणी एकत्र फिरायला जाणं, जिथे तुम्ही नेहमीच्या भूमिकांमधून बाहेर पडता. थोडक्यात जिथे कुठे चैतन्य, जिवंतपणा आणि थोडीशी अनिश्चितता असते, तिथे कामुकता असते. आणि जेव्हा आपण लैंगिकतेकडे या मोठ्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा कामगिरीचा म्हणजे परफॉर्मन्सचा दबाव कमी होतो. अगदी. आणि मग प्रतिसादात्मक इच्छेला जागा मिळण्यास मदत होते. हे सगळे ऐकायला खूप छान वाटते खरंच. पण मला वाटतं सर्वात मोठा अडथळा हा आहे की याबद्दल जोडीदाराशी बोलायचं कसं. हो, ही भीती असतेच. अनेकदा लैंगिक संबंध ठेवण्यापेक्षा त्याबद्दल बोलणं जास्त अवघड वाटू शकतं. बरोबर. जोडीदाराच्या भावना दुखावल्या जातील किंवा आपण टीका करतोय असं वाटेल याची भीती वाटते. आणि ही भीती खूप खरी आहे. त्यामुळे संवादासाठी एक सुरक्षित जागा निर्माण करणं ते अत्यंत महत्वाचं आहे. स्त्रोतांनुसार पहिला नियम आहे, नेहमी सकारात्मक गोष्टी आणि कौतुकाने सुरुवात करा. म्हणजे आपल्या नात्यात काय चांगलं घडत आहे, जोडीदाराबद्दल तुम्हाला काय आवडतं हे आधी सांगा. ठीक आहे, पण समजा एवढं करूनही जोडीदाराने बचावात्मक पवित्रा घेतला आणि म्हटलं, म्हणजे तुला म्हणायचंय की मी काहीतरी चुकीचं करतेय, मग काय? हा एक संभाव्य धोका आहे. बरोबर. अशावेळी संवादाची चौकट टीकेची न ठेवता
आपण एकत्र मिळून काहीतरी शोधत आहोत अशी ठेवावी. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणू शकता की नाही, अजिबात नाही, तू काही चुकीचं करत नाहीयेस. खरं तर आपलं नातं माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे की मला ते आणखी चांगलं आणि आनंददायी बनवायचं आहे. मला वाटतं आपण आपल्या लैंगिक नात्याबद्दल बोललो तर आपल्याला एकमेकांच्या आवडीनिवडी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. मला जाणून घ्यायचं आहे की तुला काय आवडतं आणि मला काय आवडतं हे मी तुला अशा प्रकारे सांगू इच्छिते जे तुला चांगलं वाटेल. म्हणजे तू आणि मी यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण आणि आपलं नातं यावर लक्ष केंद्रित करायचे. अगदी बरोबर. संवादाचा उद्देश समस्या सोडवणे नसून एकमेकांना समजून घेणे हा असावा. स्त्रोतांमध्ये एका जोडप्याचं उदाहरण दिले. त्यांनी ठरवलं की आठवड्यातून एकदा नो सेक्स डेट नाईट करायची, अच्छा. जिथे एकमेकांना स्पर्श करण्याची किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची कोणतीही सक्ती नव्हती. फक्त एकमेकांना मिठी मारून झोपायचं. आणि त्याचा काय परिणाम झाला? या छोट्याशा बदलाने त्यांच्यावरील कामगिरीचा दबाव पूर्णपणे कमी झाला आणि ते एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलू लागले. तर आजच्या या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उत्स्फूर्त आणि प्रतिसादात्मक इच्छेमधील फरक समजून घेणं. हो, हा मुद्दा कोणतीतरी समस्या दूर करण्याबद्दल नाहीये, तर मानवी लैंगिकतेमधील एका नैसर्गिक विविधतेला ओळखण्याबद्दल आणि स्वीकारण्याबद्दल आहे. बरोबर. आणि मला वाटतं हेच आपल्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्यांच्या नात्यातील प्रेम कमी झालेलं नाहीये, नाही. फक्त त्यांच्या इच्छेचं स्वरूप बदलले आहे, ज्याकडे ते समस्या म्हणून पाहत आहेत. हो, आणि सुरुवातीला आपण ज्या विरोधाभासाबद्दल बोललो की लैंगिक क्रांतीनंतरही लोक कमी लैंगिक संबंध का ठेवत आहेत, त्याचं एक उत्तर इथेच दडलेलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सततच्या तणावामुळे, कामाच्या व्यापामुळे उत्स्फूर्त इच्छेसाठी जागाच उरलेली नाही. बरोबर. आणि जर लोकांना वाटत असेल की तीच एकमेव खरी इच्छा आहे, तर स्वाभाविकच आहे की लैंगिक संबंध कमी होतील. पण जर आपण प्रतिसादात्मक इच्छेला ओळखलं आणि त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करायला शिकलो तर हे चित्र बदलू शकतं. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण इच्छेच्या 2 प्रकारांबद्दल, भावनिक वातावरणाच्या महत्वाविषयी आणि संवादाच्या पद्धतींबद्दल बोललो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या श्रोत्यांसाठी आणि इतरांसाठीही. जर लैंगिक इच्छा ही अशी भावना नसेल ज्याची केवळ वाट पाहावी लागते, तर ती निर्माण केलेल्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद असेल, तर मग केवळ लैंगिक संबंधांसाठी पुढाकार घेण्याऐवजी स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी एक आनंददायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आज कोणती एक छोटीशी खेळकर गोष्ट करता येईल? याचं उत्तर कदाचित तुमच्या नात्यातील हरवलेला स्पार्क पुन्हा शोधून देईल.